असं आहे, एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला लोक तुमच्या आता टीका करणारे कोण आहेत. आता मी जेव्हा यूट्यूबवर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात, हा भाजपचा दलाल आहे, हा भाजपचा हे आहे. ज्यांच्याबरोबर 19 वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला माहिती आहे. त्यामुळे असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही. आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले. म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलं आहे की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले. मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे, मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलं, कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही. तर सगळ्यांनी ही रेड लाईन पाळली पाहिजे. आणि माझी बायको, माझी पत्नी ही MPSC पास होऊन सरकारी सेवेत आहे. ती काँग्रेसच्या काळातही होती, उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे. त्यामुळे आणि ती 10वीलाही मेरिटला होती, 12वीलाही मेरिटला होती. त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले. त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडतं इथे. आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही, हे शिवसेनेने भान बाळगावं. आम्ही रेड लाईन पाळली आहे, तुम्ही पाळा. तर आम्ही पाळायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील. संदीपजी, पण दुसरा एक असा प्रश्न, ठाकरेंचे बरेचसे नेते ज्यावरती या सगळ्यावरती प्रतिक्रिया देत असताना मनसेकडून ठोसपणे असं एवढं नाही बघा, मुळात मुद्दा याच्यात असा आहे की बोललो कोणी पाहिजे, उद्धव साहेब, राजसाहेब. मग बाकीचे का बोलतायत? आणि काही तर आमच्या इथलेच गेलेले बाडगे एवढी जोरात बांग देतात की त्यांना दाखवावं लागते की मी बाडगा आहे तर माझी बांग जोरात गेली पाहिजे, त्यामुळे ते बोलतात. पण अशा भुंगड्यांनी काही होणार नाही. जोपर्यंत दोन नेते एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत ही घटना घडू शकत नाही. सकारात्मकतेचा कितीही जप, आता ट्रम्प पण म्हणतात सकारात्मक आहे, पण इराणने अजून सीजफायर मान्य नाही केलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणूक कामाची जबाबदारी जी आहे ती शिक्षकांना दिलेली आहे. यापूर्वी मनसेने याला विरोध केला होता, कसं पाहता या पूर्ण विषय? आता कामाच्या ठिकाणी पूर्ण वेळ राहून अतिरिक्त निवडणुकीचं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शिक्षकांना. मला वाटतं हे धोरणच चुकीचं आहे. प्रत्येक वेळेला ते करायचं, प्रत्येक वेळा आम्ही विरोध करायचा. मला असं वाटतं निवडणूक यंत्रणा म्हणून आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा केली पाहिजे. त्यांना लागणारा स्टाफ किती आहे. मला हे मान्य आहे की निवडणुकीचं काम प्रचंड असतं, ते निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्टाफ नाही, त्यामुळे त्यांचा जो सगळा स्टाफ हायर करावा लागतो. पण हा स्टाफ हायर करताना मला असं वाटतं शिक्षकांना त्याच्यातनं वगळले गेले पाहिजे. एक तर तुम्ही शिक्षकांवर रोज नवीन नवीन जबाबदाऱ्या देता. आता मला वाटतं जनगणनेची पण जबाबदारीमध्ये तुम्ही परत शिक्षकांना आणणार. मला असं वाटतं शिक्षक हे मुलांना शिकवण्यासाठी आहेत, त्यांना ह्या कामात इन्व्हॉल्व करणं चुकीचं आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा. मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलं आहे मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलं आहे का, एवढाच माझा प्रश्न आहे. आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे.